ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय। माजी पोलीस महासंचालक पांडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दाखल करण्याची करता शिफारस विशेष तपास पथकाच्या चौकशीत निष्पन्न झाले। रश्मी शुक्लांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल पाठवलाय। निवृत्तीच्या 5 दिवस आधीच हा अहवाल पाठवल्याची महत्त्वाची माहिती आहे। या प्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, नेमकं प्रकरण काय? निश्चित मेघना, महाविकास आघाडी सरकारच्या काळामधील हे प्रकरण आहे। त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळी सुरुवातीला मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्यानंतर महासंचालक झालेले संजय पांडे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता। तसा एक पेनड्राईव्ह बॉम्बही प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडलेला होता आणि या पेनड्राईव्हच्या माध्यमातून जे संभाषणं समोर आलेली होती त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि या तपासण्यामध्ये हे संभाषण खरं असल्याची माहिती आता उघड झालेली आहे आणि म्हणूनच संजय पांडे आणि त्यांच्या सोबतच या 3 जणांवरती आता गुन्हे दाखल करण्याची शिफारस आहे ती एसआयटीने सादर केलेल्या अहवालात केलेली आहे। परिणामी संजय पांडे यांच्यासहित महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन मंत्रीही आता अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान शेवटचे 4 दिवस मुंबईसहित महापालिकांच्या निवडणुकीची शिल्लक असताना आता हा अहवाल समोर आलेला आहे। परिणामी महाविकास आघाडीवर आता पुन्हा एकदा युतीकडून जोरदार टीका होताना पाहायला मिळू शकते। मेघना, निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।